पांडवकालीन मोरा येथील स्वयंभू एकविरा माऊली. उरण शहर स्थापन होण्याअगोदर चंद्रगुप्त मौर्य याने मोरा बंदराची स्थापना केली म्हणून या गावाला मोरा असे म्हणतात. मोरा गावाला अथांग समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचबरोबर डोंगराळ भागही लाभला आहे. या डोंगराच्या गाभाऱ्यात छोट्या छोट्या लेण्या वसल्या आहेत. यातीलच एका लेणीत आई एकविरा माऊलीचे स्वयंभू मूर्तिरूपी स्थान आहे. एकविरा माऊली कार्ला येथे जाण्यासाठी वाघावर बसून याच डोंगराच्या गाभाऱ्यात प्रथम तिचे स्थान होते. त्यानंतर ती कार्ला येथे गेली असे इतिहास जाणकार सांगतात. मंदिराच्या सभोवतालच्या डोंगरात आजही माऊलीच्या हातांचे व पायांचे ठसे पाहायला मिळतात. या मंदिरात 18 फूट खोल हौद आहे आणि आजूबाजूला समुद्र असूनही या भव्य हौदाचे पाणी गोड आहे. स्वच्छ मिनरल वॉटरसारखे आहे आणि ते कधीही आटत नाही. प्रामुख्याने या मंदिरात आगरी, कोळी, कराडी लोक येथे मनोभावे पूजेसाठी येतात. तसेच लहान मुलांचे केस कार्ला येथे जाऊन देण्याऐवजी मोरा येथील या स्वयंभू एकविरा माऊलीच्या मंदिरात केस घेऊन येतात. आगरी, कोळी, कराडी समाजाबरोबरच इतर समाजाचे लोकही येथे पूजा नवस बोलण्यासाठी येतात. नवरात्रीत 9 दिवस येथे भक्तिमय वातावरण असते. आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य असल्याने पर्यटनासाठीही लोक येतात. पाऊस कमी झाला तरी येथील डोंगरावरील झऱ्याचे पाणी बरेच दिवस ओसंडून वाहत असते. शांत आणि रम्य असे ठिकाण आहे हे. देवीला देणगी स्वरूपात येणाऱ्या आर्थिक तसेच वस्तुरूपी मदतीतून नवरात्रीत रोज येणाऱ्या भाविकांसाठी येथे महाप्रसाद बनवला जातो. नवरात्र व एकविरा माऊलीच्या जत्रेच्या निमित्ताने इथे मोठ्या भक्तिभावाने माऊलीचा उत्सव साजरा केला जातो. मोठ्या संख्येने भाविक या पांडवकालीन मोरा येथील एकविरा माऊलीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. महामुंबईसह तृप्ती भोईर, मोरा, उरण. माझं नाव निलेश कोहली. मॅडम, हा पूर्वीचा तांडवाच्या काळातला हा मंदिर आहे. हां, सर्व लोक बोलतात इथून एकविरा माता लोणावळ्याला गेली. इथं वरती देवळाच्या वरती पाऊल उठलेले आहेत आईचं. हां, आता सर्व पूर्वीची लोक बोलतात. आणि हा कुंड आहे पूर्वीचा. हा कुंड आहे. हा पाणी योच नाही होत. सर्व मे महिना येतो तरी संपत नाही. सर्वांना पुरवते पाणी. हा डोंगरातला पाणी आहे. हा पाणी पियाला किती चांगला लागते हा पाणी. हा देवीचा समजाचा काहीतरी आहे ती सगळा एकविरेचा सगळा काहीच कमी नाही सगळा इथं. हा देऊळ डगरात पोखरात काढलेला पूर्वीचा ते पांडवाचा हा योग असा. तिथे बिटाचा नाही देऊळ. सर्व पूर्ण डगराचा आहे आतमध्ये सगळा कोरलेला.